लिंगनिदान चाचणी गुन्हा अपडेट पुणे येथील एक डॉक्टर व एक एजंट अटक. लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरुवातीला लिंगनिदान चाचणी व अवैध गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये सुरुवातीला नेवासा येथील डॉक्टर भणगे, 2 एजंट व 6 कुटुंबी असे एकूण 9 लोक अटक करण्यात आले होते. अटक आरोपींकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, 3-4 चाकी गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर गुन्ह्याचा पुढील तपास करत असताना पुन्हा ढगे नामक आरोपीकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले. तसेच अनेक एजंटलाही अटक करण्यात आली. गुन्ह्याचा बारकाईने तपास करत असताना पुन्हा श्रीरामपूर येथील डॉक्टर कोटे व डॉक्टर शेख यांनाही या गुन्ह्यांमध्ये लिंगनिदान चाचण्या करणारे त्याचप्रमाणे अवैध गर्भपात करणारे म्हणून अटक करण्यात आली. गुन्ह्याचा तपास इतक्या बारकाईने सुरू आहे की प्रत्येक आरोपी विरुद्ध सबळ पुरावे प्राप्त होत आहे. त्यामुळे 1.5 महिन्याच्या वर कालावधी होऊनही कोणालाही जामीन झालेला नाही. गुन्ह्याचा पुढील तपास अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक एम सुदर्शन, अप्पा पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP भारती व सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे हे करत आहे. त्यानंतर गुन्ह्याचा बारकाईने तपास पोलिसांनी सुरू ठेवला व लिंगनिदान चाचणी करणाऱ्या व बेकायदेशीर मशीन विक्री करणाऱ्या पुणे येथील 2 डॉक्टर व 1 व्यक्तीला अटक केली. त्यानंतर लगेचच वडगाव मावळ येथील मारुती ढोरे याला आरोपी करून त्याच्याकडून अवैध लिंगनिदान चाचणी करण्यासाठी वापरत असलेले मशीन जप्त केले. सदर गुन्ह्याचा तपास अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने व बारकाईने करत असताना तपासात असे निष्पन्न झाले की पुणे येथून अटक करण्यात आलेले 2 डॉक्टर व 1 मेडिकल साहित्य विक्री करणाऱ्या आरोपींकडून नाशिक येथील निफाड तालुक्यातील 1 डॉक्टर देखील अवैधपणे लिंगनिदान चाचणी करणारे सोनोग्राफी मशीन त्यांच्याकडून विकत घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार श्रीरामपूर अप्पा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे यांनी कार्यालयातील पथक नमूद डॉक्टराचा शोध घेण्यासाठी रवाना केले होते. त्यानुसार पथकाने निफाड येथील डॉक्टर कुणाल वलटे यांच्यासह तेथीलच मेडिकल चालक सागर उन्हाळ यास देखील ताब्यात घेतले व या दोघांनाही अटक करण्यात आली. त्यानंतर सदर गुन्ह्यात जालिंदर रामदास बोरुडे, 40 वर्षे, राहणार घोगरगाव तालुका श्रीगोंदा या मेडिकल चालकाला अटक करण्यात आली. जालिंदर बोरुडे या मेडिकल चालकास अटकेदरम्यान विचारपूस केली असता त्याने बेकायदेशीरपणे अनेक गर्भवती महिलांची लिंगनिदान चाचण्या केल्या असल्याचे निष्पन्न झाले व त्या कामी एजंट म्हणून खालील आरोपी मदत करत असल्याचे तपासादरम्यान समजून आले आहे. स्टार राम किसन पवार उर्फ तपोष शिबू सरकाररा, मलठण तालुका, कर्जत जिल्हा, अहिल्यानगर. स्टार. त्यानुसार काल रोजी पथक पाठवून या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याशिवाय या आरोपीकडे अवैधरित्या गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्या देखील मिळून आलेल्या आहेत. या आरोपीला अटक केली असून न्यायालयाकडून त्याचा दिनांक जून 16 पर्यंत अर्थात 6 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर झाली आहे. याशिवाय आतापर्यंत सुरू असलेल्या तपासात पुणे येथील आणखी 1 डॉक्टर यामध्ये सामील असल्याचे तपासात उघड झाल्यामुळे काल रोजी त्या आरोपीस देखील अटक करण्यात आली आहे. अटक डॉक्टरचे नाव खालीलप्रमाणे: अतुल अंकुश जाधवरा, वाघोली, पुणे. हा डॉक्टर देखील बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचण्या करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यास या गुन्ह्यात अटक केली आहे व त्याला देखील न्यायालयाकडून 6 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे. आतापर्यंत गुन्ह्यामध्ये 21 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी 7 डॉक्टर आहेत, तर 3 जण मेडिकल चालक आहे व 1 जण मेडिकल साहित्याचा पुरवठा करणारा मोठा पुरवठादार आहे. स्टार याशिवाय गुन्ह्यामध्ये आतापर्यंत झालेल्या तपासात अवैध गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी वापरण्यात येणारे एकूण 5 सोनोग्राफी मशीन वेगवेगळ्या ठिकाणावरून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत. तसेच 4 चाकी गाड्या व 1 दुचाकी देखील जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात अटक केलेल्या एकाही आरोपीला अद्यापपर्यंत जामीन मिळालेला नाही.